म्हटलं होतं की एक हिरण्यकश्यप नावाचा दैत्य झाला होता. त्याने पृथ्वीवर महान असं दुःख व्याधी आणलेल्या होत्या आणि म्हणूनच आजही दैत्याचे प्रमाण कमी झालेलं नाही. दैत्यानं बी पेरून ठेवलं, त्या बी अजूनही पृथ्वीवर आहे. म्हणजे राक्षस मेले नाही. म्हणून राक्षसाने आपल्याला का म्हणतात त्याला प्रहार करण्यासाठी, त्यांना आपल्याला बाजूने करण्यासाठी आपल्या इथे ताकद पाहिजे. म्हणून आपण परमेश्वराची सेवा करा, म्हणजे आपल्या अंगामध्ये ताकद येईल आणि म्हणून ती सेवा करायची आहे. देवाला सुद्धा त्या राक्षसाने सुद्धा बाजूला हटवला, त्याचप्रमाणे रात्री आपल्याला हाता लागला आणि तोच आपल्याला गुन्हा, एक पहिला गुन्हा आपल्याला दुसऱ्या दिवशी भोगावा लागला. म्हणून माझे मायबापानं देवाची पूजा करा, राक्षसाची पूजा करू कोणे दिवशी भंगाला राक्षस जाणार आहे आणि म्हणून आपण परमेश्वराची पूजा करायची. म्हणून आजचा दिवस आपल्याला शुभ आहे. रात्रीचा दिवस आपल्याला विघ्न होतं आणि ते विघ्न आपण काढलं आणि आज आपण आपल्या शुभ कार्याला सुरुवात केली. आणि म्हणून माझ्या वडिलांनो आज रात्रीच्या कार्यक्रमात दिवसा करण्यात आलेला आहे आणि म्हणून सर्वांनी आपण या ठिकाणी माझ्या आईवडिलांनी माता भगिनींनी यावं आणि आपला मनोगत पूर्ण करावं हीच माझी विनंती आहे. म्हणून कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. त्यांचा तो आपला निज भक्ताला बापा तारण्या जाऊ, आपल्या निज भक्ताला बाबा तू तारण्या जाई. तू श्री संत गजानन ताजुद्दीन शाही होई गे जरुद्यात बघेत समयी तुला नमस्कार हो. परंतु त्या शिवाजी महाराजालाही दुश्मनाला ठार मारावा ना आपला कारभार चालवावा लागला. आपले लोक, आपला हिंदू धर्म, आपला हिंदवी स्वराज्याची स्थापना करावी लागली. त्यांनाही पुष्कळ यातना भोगावल्या. म्हणून तसाच आपल्याला सुद्धा यातना भोगावं लागते आणि म्हणूनच परमेश्वरा ठाई ठाई धरलेला आहे. जसा त्यांचा भाव तसा त्यांचा देव. परंतु सद्गुरु वाचून प्रेरणा जो घरात त्याच्या पायाभरावी. गुरुशिवाय कृपा नाही. गुरुशिवाय कृपा असेल तर त्याच्याच यशस्वी काम होतो. म्हणून सद्गुरु पाहिजे. आपल्या निज भक्ताला बापा तारण्या जाई, आपल्या निज भक्ताला बापा
गजानन ताजुद्दीन शाही उगे उगे गुरुदेव मध्येत समय तुला नमस्कार हो गणेशाचे केला जाते देवादित्याने सुद्धा त्या गणेशाची पूजा केली जेव्हा ब्रह्मदेवाच्या जांभळीपासून एक शेदुरासुर नावाचा दैत्य निर्माण झाला आणि तो दैत्य निर्माण झाल्यावर ब्रह्मदेवाने त्याला आशीर्वाद दिला की तुला कोणी मारू शकणार नाही तू कोणाच्या हाताने मरणार नाही म्हणून तो ब्रह्मदेवाने सांगितले का तू विष्णूकडे जा विष्णूला सांगितलं की मी तुझ्याबरोबर युद्ध करत नाही म्हणून शंकराकडे गेला आणि शंकराशी युद्ध करण्यास तयार झाला कोऱ्या मोठ्या शंकर भगवानाची बायको जिला पार्वती म्हणतो त्या दैत्याने एक हात धरून ओढून घेतली आपल्याकडे घेतली आणि एवढं मोठं शंकर त्या शंकरावर आलं त्या शंकराने त्या पार्वतीला सांगितलं की या गजाननाची सेवा कर हा गजाननच या दैत्याला मारू शकणार म्हणून त्या पार्वतीनं गजाननाची सेवा केली आणि म्हणूनच आपल्याला ती सेवा लागू झाली म्हणून मी काय करतो होता माझ्या
केली. मनुष्याचा जन्म एकच वेळा आहे. एका एका एवढी कोटी कोटी फेरा तेव्हा लागे वार मानवाचा. अनमोल जन्म आहे. म्हणून संत कबीर काय म्हणतात, अरे नर करणी करे तो नरक नारायण हो जाय. चांगली करणी करत तर नारायणासारखं व्हाल आणि वाईट करणी करत नरकासारखं व्हाल. याच ते याच डोळा जसे जसे कराल तसे तसे इज्जत भराल. कुठे स्वर्ग नाही, कुठे मूर्ती नाही. येतात या हातात या हातात इथं भोगाच आहे. माझा बाप असो म्हणून आधी माणसाचं बंद ताब्यात पाहिजे. सर्वांशी सहकार्याने झालं पाहिजे. म्हणून काय म्हणतो ऐका माझे. तसं तसं भरावं लागेल. द्रौपदीच्या घरी कृष्ण भगवान तिचा भाऊ म्हणून राहिला. कृष्णाला तिने राखी बांधली. द्रौपदीनं एवढा मोठा ब्रह्मांडाचा नायक सर्वात त्रिभुवनी जो भगवान आपण श्रीकृष्ण म्हणतो आणि तो द्रौपदीचा भाऊ. पण ज्यावेळी द्रौपदी निजधामाला गेली तिच्या हाताने थोडीशी चूक झाली होती. द्रौपदीच्या हाताने माझे 5 जसे नवरे 5 पांडव तसाच कर्ण माझा जरी असता तर मी त्याची सेवा केली असती. एवढ्याशा चुकासाठी द्रौपदीला महान पाप व्हायला यातना भोगावं लागल्या. आणि म्हणून आपल्यालाही कोणताही गुन्हा करायचा नाही, त्याच्यासाठी पुण्य पाहिजे. म्हणून मी काय म्हणतोय का माहिती
नाही म्हणते. हा आमच्या मातोश्रीकडून या गणेशाच्या गीतावरती प्रार्थनेवरती 101 रुपयाची भेट आली. पाठव धन्यवाद सत्तेशा प्रणाम. म्हणून ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. नर जन्म सोडत झाला पशुच्या समान. एक तरी अंगी असू ते कला नाही तर व्यर्थ फुका जन्मला. पशु पक्ष्याची अग्नी त्याची काय उपेक्षा करता त्याची. पुण्या तमाशाच्या माध्यमातून माझे गुरुवर्य त्यांना कोण्या प्रकारे वंदन करतो ऐका माझ्या वडिलांनो.